लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शिवसेना शिंदे गटात धुमसणारी अंतर्गत गटबाजी आता थेट ठाण्यापर्यंत पोहोचली आहे। नाशिकमधील पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील वाढता वाद पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री ठाण्यात तातडीची बैठक घेतली आहे। गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये दोन गटांतील वाद चव्हाट्यावर आला होता। विशेषतः महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली खंत आणि गटनेते अजय बोरस्ते व विलास शिंदे यांच्यावर केलेले आरोप यामुळे पक्षात मोठी दरी निर्माण झाली होती। याची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदेंनी काल प्रत्यक्ष नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी 1-to-1 चर्चा केली आहे। नाशिकमध्ये पक्षाचे आदेश कोण पाळत नाही आणि धोरणांविरोधात कोण काम करतंय याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला। यापुढे तक्रार आली तर खपवून घेणार नाही अशा कडक शब्दात शिंदेंनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेत। या बैठकीत काही नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ 1.25 वर्षांचा असावा अशीही मागणी केली होती। त्यावर योग्य त्यावेळी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देतानाच एक दिलाने काम करा, गटबाजी चालणार नाही असा सज्जड दम शिंदेंनी दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या फिल्डिंग नंतर आता नाशिक शिवसेनेतील वाद शमतो की अधिक वाढतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।